आणि जसं वैद्य साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली 3 उदाहरणं सांगितली की जिथे संकट आलं आणि त्या संकटाचं रूपांतर त्यांनी एका संधीमध्ये केलं. हे ज्याला जमतं त्याला उद्योजक म्हणतात आणि संकट आले जे रडत बसतं ना त्याला नोकरदार म्हणतात. ते नुसतं म्हणून रडत असतं. आणि नोकरदाराचं आयुष्य काय असतं माहिती का? शिक्षण संपलं की पहिले लग्न करते आणि लग्न केलं की बायकोला राहण्यासाठी म्हणून घर घेते आणि आयुष्यभर त्याचे हप्ते फेडत बसते. जर तिचं प्रेम तुमच्यावर आहे तर ती भाड्याच्या घरात का राहू शकत नाही? भाड्यावर. काय तुम्हाला प्रॉब्लेम काय वाटतोय? धीरूभाई अंबानी 11 वर्ष भाड्याने राहिला होता. याची प्रेरणा घेऊन मी 9 वर्ष भाड्याने राहिलो. प्रेरणा घेतली पाहिजे. धीरूभाई अंबानी 11 वर्ष भाड्याने राहिले याची प्रेरणा घेऊन मी माझ्या बायकोला पण समजवलं. 9 वर्ष भाड्याने राहिलो. आमच्या बायकोचे बरेचसे नाते घेऊन सल्ला द्यायचे मध्ये 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 मध्ये. घर ही संपत्ती वगैरे म्हणले चहा घ्या आपल्या घरी यावं. आज वैद्य साहेब माझी बायको 3 कन्स्ट्रक्शन कंपन्यांची पार्टनर आहे. मी पुण्यातल्या पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या किमतीचा फ्लॅट आजही घेऊ शकतो. पण मला हे माहित आहे की फ्लॅटच्या चक्करमध्ये बरेचसे लोक फ्लॅट झालेले आणि तिची आता परत तयारी बरं का. आम्ही आहे तो फ्लॅट विकून परत भाड्याने राहायचा विचारत आहोत. जेवढं आम्ही भाड्याने जास्त राहू ना तेवढ्या जास्त बिल्डिंग बांधणार आहोत आणि लोकांना घरं देणार आहोत. आम्ही रयत डेव्हलपर्स नावाची नवीन 4थी कंपनी पण सुरू केलेली आहे. मला सांगायचं हेच आहे तुम्हाला की उद्योजक व्हायचं म्हणजे तुमचा पिंड हा रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे, जोखीम घेता आली पाहिजे. आणि उद्योजकांनी नेहमी ना आपले कान बंद ठेवायचे. लोक काय म्हणतील, लोक काय बोलतात, अरे लोक जर तसेही बोलतात यांची काळजीच करू नका. अरे ज्यांनी प्रभू रामचंद्रांना सोडलं नाही, ज्यांनी कृष्णाला सोडलं नाही, ते तुमच्यावर टीका करणार नाहीत का? त्यामुळे त्यांची काही काळजी करायची नाही. आणि जे फुकटचे सल्ले द्यायला लागतात ना त्यांच्यावर ते घरी आले की पळून जायचं. जे शेजाऱ्या पाजाऱ्याचा सल्ला ऐकतात ना ते आयुष्यात कधी उभे राहिलेले नाही. ज्यांनी स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला ना ते आयुष्यामध्ये उभे राहिलेले. म्हणून अंतरात्म्याचा आवाज ऐकायचा. ज्यांनी तुम्हाला शाळेतून हाकलून देतात ना त्याला काही येत नाही, तेच नंतर तुम्हाला गुणवंत विद्यार्थी म्हणून शाळेत परत बोलवतात. ज्या थॉमस अल्वा एडिसनला शाळेतून हाकलून दिलं आज त्याच्या सगळ्या शाळांमध्ये सिलेबस मध्ये अभ्यासक्रम आहे. आणि म्हणून जेव्हा एखादा कोण म्हणेल ना तुमच्या पोराचं डोकं फिरलंय तुम्ही कर्ज पेढे वाटले सगळ्यांना. लोक ज्याला वेडी म्हणतात ना खरं तर ते शान असतं आणि ज्याचं लोक कौतुक करतात ना ते नॉर्मल असतं सगळ्यांसारखं करणार. म्हणजे सकाळी शाळेत जाणं, दुपारी क्लासला जाणं हे नॉर्मल हे जगतं की नाही. पण ते घरात काहीतरी तोडफोड करत असतं की नाही. समजायचं हा एडिसन होणार आहे, हा न्यूटन होणार आहे, हा आईन्स्टाईन होणार आहे, हा उद्याचा शिवाजी होणार आहे, उद्याचा संभाजी होणार आहे, उद्याचा बाजीराव होणार आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण आपल्या लोकांची काळजी असते तसं करायचं नाही. शिवाजी महाराज वयाच्या 12 वर्षी पुण्यामध्ये आले. 400 वर्ष या देशामध्ये मुलांनी वरवंटा फिरवलेला असताना आपण काहीतरी नवनिर्माण करू शकतो असा कोणालाही आत्मविश्वास नव्हता. अशा वेळी एक आई आपल्या मुलाला स्वप्न दाखवते की तू स्वतःचं राज्य उभं केलं पाहिजे आणि त्याला प्रॅक्टिकल अनुभव पाहिजे बरं का. उद्योग व्यवसाय द्यायचं म्हणलं ना तर ते 3 पद्धती आहेत. एक 0% माहिती आणि धंद्यात उतरला 100% लॉस. आपले मराठी माणसं लॉस मिळण्याचं कारण ते कोणाचा तरी चहाचा धंदा चाललाय, चहा विकून कुणीतरी मोठा झालाय, हा चहा विकायला लागलाय. तू चहा विकशील आयुष्यभर, तू तिथपर्यंत जाणार नाहीस. मन की बात बता रहा हूं दोस्तो. अरे एकाला यश मिळणं सगळ्यांना यश मिळतं का साहेब? ते चहावाल्यांचं मी कधीच सांगितलं 10 रुपयाला चहा विकतात, 8 रुपयाच्याच मार्जिन आहे, 2 रुपये कॉस्ट आहे. आज त्या पुण्यात एवढा पूर आलाय चहावाल्यांचा की दुसरी दुकानं दिसत नाहीत. याचा चहा त्याचा चहा कोणाचा चहा प्यावा? आता चहाची दुकानं काढणारे मला सांगायची वेळ आली पुण्यात आता की बाबांनो जेवढ्यांनी चहाची दुकानं काढल्यात तेवढी पुरेशी आहे. लोकांनी काय लिटर प्यावी का? चहा हा 1 किंवा 2 कपाच्या पुढे नाही पिऊ शकत. इतर तुम्ही काहीतरी चालू करा ज्याच्यात लोक लिटरचा लाभ घेऊ शकतात. पार्सल सेवा सुरू करा. आणि जे देवांनाही आवडलं ते माणसांना आवडतच ना. दिवसाचा रस म्हणतोय. अहो आपला धंदा जोरात चालावा म्हणून महाराष्ट्रातल्या एका नेत्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना ऊस आणि द्राक्ष लावायला लावली कारण दारूचे धंदे ह्यांचे होते. आणि आमचा शेतकरी उड्या मारत होता. साहेबांनी क्रांती केली. क्रांती स्वतःची केली, काशी तुमची झाली. ऊसाला पण भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, तिकडे कापसाला भाव नाही, इकडे सोयाबीनला भाव नाही. हे खूप भानगडे येतं. म्हणून अंतरात्म्याचा आवाज विचार करा. पहिली गोष्ट धंद्यात उतरताना 0 नॉलेज असेल 100% लॉस होईल. 50% माहिती घेतली आणि लगेच उतरला
50% चान्सेस आहेत लॉस होतील. पण तिसरी पद्धत आहे 100% माहिती घेतली, थिअरी प्लस प्रॅक्टिकल, आणि तुम्ही धंद्यात उतरले तर तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. म्हणून माहिती घ्यायची थिअरी प्लस प्रॅक्टिकल. जगातले सगळे मोठे उद्योजक आहेत ना, आपल्या मुलाला स्वतःच्या मर्सिडीज मध्ये फिरवत नाही, त्याला सायकली जायला लावतात, त्याला पायी जायला लावतात, त्याला बसमधून जायला लावतात. का? तर माझ्याशिवाय तुझी जगात किंमत काय याचा पहिला अंदाज घे, मग तुला स्वतःची किंमत कळली की तू माझा वारसदार म्हणून मी तुला घोषित करीन. आपलं वेगळंच आहे. आपलं कुत्र आणि आपलं पोरग एकाच गाडीत फिरतंय, आपला वारस कोण हा मोठा प्रश्न. मी अभयराजेंच्या घरी दुपारी आराम करायला थांबलो होतो आणि त्यांच्या शेजारी एक माणूस राहतो. तो कुत्र्याला म्हणत होता, हे चल ना आता फिरायला जाऊ. मला नाव माहित नाही कोण माणूस काय ते, पण मी जे ऑब्झर्व करतो ते जगात अशी खूप श्रीमंत माणसं आहे ज्यांना वारसदारच नाही, त्यांनी कुत्र्यालाच वारसदार नेमलेले आणि ते कुत्र्याला घेऊन फिरत असतात. कुत्री कुत्र्याला घेऊन फिरतात, लक्षात. माणसं माणसाला घेऊन फिरतात. पण कुत्र्याच्या खात्याचा पण धंदा होतो बरं का. ती पेडिग्री असते की नाही, काय कुत्री काय नशिबान असतात, बिस्किट काय खातात, काय विमानाने फिरतात. मी मॉरिशस मध्ये बाई कुत्र्याला घेऊन आली विमानात, ती बघितलं होतं. काय नशीब असेल त्याचं पूर्वजन्माचं, पण काहीतरी त्यांनी राजकारणात घोटाळा केला, ते कुत्र झाला आता. आणि कुत्र्याचे हाव काय संपत नाही, चालत असत. विमान फिरते पण ते कुत्रे. धंद्याची पहिली पद्धत 0% माहिती असेल 100% लॉस होईल. 50% माहिती घेतली आणि लगेच उतरला म्हणजे अर्ध्या हाकुनाने पिवळा तर लॉस होण्याचे 50% चान्स आहे. आणि 100% माहिती घेतली, त्या धंद्याचे खास कळले. म्हणून श्रीमंत लोक आपल्या मुलांना आपल्या फॅक्टरीमध्ये पार टेबल पुसण्यापासून ते मशीन साफ करण्यापासून हे सगळं शिक्षण देतात आणि मग शेवटी त्याला आपल्या खुर्चीत बसवतात. मराठी माणूस ही चूक करतो. 12-15 वर्षाचं कार्ट त्याला डायरेक्ट बापाच्या खुर्चीत बसवतात. नाही, तुमची खुर्ची बरोबर व्हायची लक्षण आहे. ज्याला त्या खुर्चीला किती काटे काय संघर्षाचा प्रवास केला हे जर माहित नसेल ना तर तुमची कंपनी तुमच्या समोर तो फुकू शकतो. विजय सिंघानिया, रेमंड, माहिती आहे मला त्याची गोष्ट. तरुण वयात आपली कंपनी पोराच्या नावावर केली. ज्या दिवशी पोराने नाव कंपनी करून घेतली, संध्याकाळी पप्पांना सांगितलं, पप्पा आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक झालेले, तुमची कंपनीची गरज नाही, गरज जावा घरी. आता मित्राच्या घरी राहता येते. माझ्यासारखेला वारसदार नेमला असला ते 4 फ्रँचायझी काढली असते, 4 देशात त्याला पोहोचवलं असतं. आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही ते, आमची शिफारसच केली नाही तिथे. असं जो जो श्रीमंत उद्योजक असेल, बिल गेट्स, वॉरेन बफेट, स्टीव्ह जॉब फेरर यांच्याकडे माझं नाव रोटरीवाल्यांनी पोहोचवा. मला वारसदार म्हणून त्यांनी घेतलं तर रोटरीला मी 100 कोटी पहिल्याच कार्यक्रमात दान करून गेलेल्या फाउंडेशन वगैरे त्यांना पण आमचं नाव पोहोचवायचं. एक महाराष्ट्रात खूप मोठं काम करतोय माणूस, त्याला मदत करा. सगळं तुमच्या नावावर मी करेल ना, हरकत नाही. टक्केवारी वगैरे काय आपल्याला नकोय. आपल्या महाराष्ट्रात सगळं आणायचं. शिवाजी महाराज जिकडे बोलायचे ना, लॉरीच्या लॉरी टनच्या टन भरून ते हिरे माणिक पाचू आणि सोनं चांदी बनायचे. हे शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राला माहित पाहिजे. आपल्याला फक्त ते ढाल तलवार लढाय, हाणला मारला, अरे काय. आणि मग तीच आमची पोरं इम्प्लिमेंट करायला बघतात. इन्व्हाइट त्यांच्यावरती सुट्टीला लावायचा, गाडी बनवायची, जय भवानी देव वर्गणी. याचा पुढे काय झालं असतात ना. त्यापेक्षा स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा करणं बाबा. लोक शिवजयंती लोकांच्या खिशात हात घालून करण्यापेक्षा अरे तू स्वतःच्या खिशात हात घाल आणि माझ्या राजाची जयंती मी माझ्या स्वखर्चाने करेल, सगळ्यांना पाहुण्यांना जेवायला बोलवेल, गोडधोड जेवण करेल, ही शिवजयंती करा ना. आणि त्याच्यासाठी मी पोरांना उद्योजक शिवाजी महाराज शिकवतो. मुद्दा असा होता की धंद्यात येण्याचे हे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले. शिवाजी महाराजांकडे 3रा प्रकार आहे. थिअरी 5 वर्ष अभ्यास केलाय, वय वर्ष 7 ते 12, आणि 12 वर्ष ते 15 वर्ष शिवाजी महाराजांनी प्रॅक्टिकल 12 मावळ मध्ये फिरून लोकांचे प्रश्न काय, अडचणी काय अभ्यास केला आणि मग 15व्या वर्षी सगळ्यांना एकत्र गोळा केलं आणि स्वराज्य स्थापनेची रायरेश्वरावरती शपथ घेतली. पण ज्यांना आपण सोबत घेतोय ते लॉयल राहतील की नाही याची खात्री केली पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी पहिली स्वतःची करंगळी कापली आणि जेवढे लोक लॉयल होते त्या सगळ्यांनी आपापली करंगळी कापली. तुम्ही तुमच्या कंपनीत काम करताय, उद्या हा कर्मचाऱ्यांवर ट्रायल करून बघा तुमचे किती लोक मानणार आहेत. आणि म्हणणार कसं माहिती का, साहेब जिथं तुमचा घाम गळेल तिथं मी रक्त सांगायला तयार आहे. तुम्ही फक्त करंगळी तर कापून त्याला दाखवा की मी कापलेली, आता तू बघ. नाही मला एकच बायको आहे, गेल्या वर्षी लग्न झाले आणि एकुलते मुलगा आहे, असं काय 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 करणार सांगेल आणि तो काय करंगळी कापणार नाही. महाराजांनी वयाच्या 15 वर्षी पहिली ही टेस्ट केली बरं का, की तुमच्या सोबत जी माणसं पाहिजे ती निष्ठावंत पाहिजे. आता तुम्ही बघताय ना लोक कशा उड्या मारतायत बेडकासाठी, इकडून
तिकडे, तिकडून इकडे, कोण कुठून कुठल्या पक्षात कधी उडी मारतोय हे त्या पक्षाच्या अध्यक्षाला कळणार झालं. सगळं हे चालू आहे सगळीकडं, म्हणजे सावळा गोंधळ सगळं चालू आहे. ते फक्त पैशासाठी चाललेले. मला महाराष्ट्राची सेवा करायची म्हणून कोण उड्या मारत होता? काय नाही. मला अभयराजेंनी आता येत्या ते अमरधाम दाखवलं. अमरधाम आहे ना काहीतरी स्मशानभूमी. आयला म्हणलं अमरच झालो मी, नगरमध्ये आलो अमरच झालो. टेन्शन नाही मला साहेब, मी मरायला तयारच आहे. आणि तो विमान घेऊन ते बसले तुकाराम महाराज. माझा पण नंबर आहे त्या विमानात होता. गरुडावर बसून कोणा मला स्वर्गात यायचंय हात वर करा. बघा कोणाची इच्छा कोणीच म्हणायला तयार नाही. आणि स्वर्गात यायला तर सगळे तयार असतात बरं का. आवड का म्हणते. शिवाजी महाराजांनी 15 वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि सुरू केलं. लक्षात ठेवा, स्वराज्य सुरू करणं हा जोक नव्हता. स्वराज्य सुरू करणं हे काही सोपं काम नव्हतं. मरणाचीच गाठ होती. आणि शिवाजी महाराजांना पैसे पण नव्हते, माणसं पण नव्हती. आणि जेव्हा आपण धंदा सुरू करतो ना तेव्हा आपल्याला हे दोन्ही प्रॉब्लेम कायम असतात. माणसं पण नसतात, पैसे पण नसतात. आणि जेव्हा माणसाकडे आपल्याकडे पैसे पण नसतात, माणसं पण नसतात, पण आपल्याकडे मेंदू असतो तेव्हा धंदा करायचा असतो. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे आणि माणसं पण आहेत पण धंदा करताच येत नाही. असलेले धंदे बसवलेले बरेच लोक आहेत. असलेले रेडीमेड धंदे बसवले त्यांनी. माणसं पण होती, पैसे पण होते, पण अक्कल पाहिजे ना. अक्कल ही मोबाईलचे चार्जर मधून येत नाही की एकाने दुसऱ्याला ट्रान्सफर करावी. हे होत नाही, ते इनबिल्ट लागतं. त्याला मेमरी कार्ड टाकून जास्त फायदा नाही, थोडंफार चालेल, जास्त नाही. तर शिवाजी महाराजांनी हे स्वराज्याचं काम सुरू केलं. शिवाजी महाराजांनी पहिला जो किल्ला घेतला ना बघा, उद्योग धंद्यासाठी भांडवल कसं उभं करतात. स्वतःचे पैसे काय, घरचे खूप करोड रुपये असतात अशी काय अपेक्षा नसते. पहिला किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला तोरणा नावाचा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये दुर्लक्षित असे बरेच किल्ले होते. आदिलशाहीने बांधलेले, निजामशाहीने बांधलेले, खूप यादव काळातले होते वगैरे बरेचसे शिलार काळातले होते. त्याला तोरणा नावाचा किल्ला होता. शिवाजी महाराजांनी बघितलं की 5-50 सैनिक असतात, त्यांचे लक्ष नसते. म्हणजे आताचे जसे प्रशासकीय कर्मचारी झोपलेले असतात ना, कधी जा, उद्या या, पुढच्या आठवड्यात या, सरकारी काम 6 वर्ष थांब. हा आपल्याकडे तसंच आहे ना. आणि लोक उमलतात की महाराष्ट्रातले धंदे गुजरातमध्ये चालले. अरे ते 1.5 दिवसात परमिशन देतात, आपल्याकडे 1.5 वर्ष मिळत नाही. कोण उद्योग थांबले बोंबलायला? हे म्हणायला पाहिजे आपण. उद्योजक हा सावकार ही तो राज्याची शोभा, असं शिवाजी महाराजांचं पत्र आहे. म्हणजे आपल्या राज्यामधला सगळ्यात प्रतिष्ठित, सगळ्यात जास्त मान द्यावा असा कोण असला पाहिजे तर तो सावकार, म्हणजे तो व्यापारी असला पाहिजे. कारण तो 4 लोकांची चूल पेटवतो, 4 लोकांना रोजगार देतो. इथे आमच्याकडे उद्योजकाला किंमत नाही. सगळी किंमत ते पांढरे कपडे घालतात की नाही, त्या बगड्यांना नाही. अण्णा आले, आत्या आले, बापू आले, आप्पा आले. नगर बद्दल तर काही बोलायलाच नाही. नगर में सब मगर है, बड़े बड़े राजनीति के मगर हैं, मगर मैं उनके नाम नहीं लूंगा क्योंकि ये राजनीतिक काम नहीं है. आता मला तुम्ही सांगितलं उद्योग करावा म्हणून मी मगाशी वैद्य साहेबांवर बसलो. तुम्हाला 4 ओळी सुद्धा ते तुम्हाला पहिले सांगतो. उद्योग काय करावा, कसा करावा. उद्योग काय करावा, कसा करावा हे नगरमध्ये मी कसं सांगावा. हे नगरमध्ये मी कसं सांगावा, कारण नगरमध्ये फेमस आहे मावा. आणि म्हणून तुम्हाला जे सापडेल तो तुम्ही धंदा करावा. ज्याची हवा असेल तोच धंदा करा, पण तो वेळेत करा आणि वेळे अगोदर सुरू करावा आणि माव्याचा नाद बंद करावा. नगर हे बदनाम झालं ना राव त्या माव्यामुळे. आज शपथ घ्या, म्हणजे रोटरी क्लबने ही पण मोहीम चालू करा बरं का होते साहेब. निर्व्यसनी तरुण, निर्व्यसनी तरुण काय नको कर मला. आमच्या म्हणजे ह्या वक्त्याला कोणी बोलला असं काही तुमचा प्रॉब्लेम झाला का की माझं माव्याचं दुकान आहे राव, हा माव्याचं दुकान बोलायला लागलं. मी एकदा त्या बार्शीमध्ये गेलो, शिवजयंतीचा कार्यक्रम होता आणि मी ते जाताना बघितलं दारूचं एक दुकान, म्हणजे ते स्टेजच्या बाजूला दारूचं दुकान होतं. आणि म्हणजे ही काय पद्धती, स्टेजच्या बाजूला दारूचं दुकान वगैरे. मला 5 मिनिटात चिठ्ठी आली, म्हणजे साहेब ते शिवजयंतीचे आयोजकाचंच दुकान आहे, त्याच्या बोलू नका. त्यांनी 7,000 रुपये उडवले माझे, प्रवास खर्च बाकी होते ते. आणि त्या कार्यक्रमात एकाने दारू पिऊन तिथे दंगा चालू केला म्हणून माझं लक्ष तिकडे गेलं. त्या आयोजकांनी सांगितलं सर बाकी काय बोला पण ते तेवढं त्यांच्यावर नका ना बोलू, कारण आपले आश्रय जाते ते राज्य ते अशी गोष्ट आमची, काय बोलावं कुठे बोलावं. तर शिवाजी महाराजांनी तो पहिला किल्ला घ्यायचा होता. 5-50 मावळेवरती होते. शिवाजी महाराजांनी किल्ला हेरला. बघा, एक उद्योजकाला संधी हेरता आली पाहिजे.
की नवीन किल्ला बांधायचा म्हणलं तर किमान 10,000 20,000 कोटी रुपये लागतील. आता तुम्ही कसं एवढे पैसे लागतात 10,000 20,000 कोटी. अहो छटाकभर शिवस्मारक बांधायला तर 3,000 कोटी लागतात. 20 वर्ष झाले त्याचे पायाभरणीचं काम चालू आहे. इथे स्वर्गापासून खाली पृथ्वीपर्यंत आणायचे ना तेव्हा वेगवेगळं त्याला लागतोय. मी 1995 पासून ऐकतोय बरं का, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं जागतिक कीर्तीचं लिबर्टीपेक्षा अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवीपेक्षा मोठं स्मारक होणार आहे. म्हणजे ते स्वातंत्र्यदेवीपासून खाली खाली येणार आहे आणि मग त्याचा म्हणजे पहिला इल्ला वर बांधलाय मग खाली होणार आहे. जर एवढ्याशा स्मारकाला 4.5 एकरावरच्या स्मारकाला जर 3,000 कोटी रुपये लागत असतील तर 48 एकरवरती बांधकाम करायला किती खर्च येत असेल. आणि जर तेच 1200 एकरचं काम असेल तर किती खर्च येत असेल. तुम्ही राजगड किल्ला एका दिवसात फिरून दाखवा, तुमच्या पोटऱ्यात सुचतील. जर तुम्ही पद्मावती माची बघितली तर तुम्ही सुवेळा माचीपर्यंत जाऊ शकता, संजीवनी माची होणार नाही. संजीवनी माचीपर्यंत गेले तर सुवेळा माची पाहून होणार नाही. आणि सुवेळा आणि संजीवनी दोन्ही करू शकला तर तुम्ही बाले किल्ला चढूच शकणार नाही. मग एवढं सगळं बांधकाम करायला 22,000 कोटीचं पहिलं प्रोजेक्ट वयाच्या 17 वर्षी शिवाजी महाराज हातात घेतले. राजगड किल्ला, राजांचा गड आणि गडांचा राजा 17व्या वर्षी. मूळ मुद्दा पैसे आहेत का? पैसे नाहीत ना राव. पैसे नसतानाच डोकं जास्त चालतं, लक्षात घ्या. जगात ज्याच्याकडे पैसा नाही त्याचं जास्त डोकं चालतं आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या डोक्यात किडे पडतात. काय करू? मग त्याचं कुठतरी नाक्यावरती बसलेलं असते, येण्यासारखं बसलेलं असते काय. आणि गावातली बघा ना जी पाराखाली बसलेली असतात, निवांत पैसा खिशात नसतो पण दररोज एक नवीन गिराईक पकडू शकतात. त्यांचा प्लॅनच ठरलेला असतो की उद्या कोणाला बकरा बनवायचा आणि दररोज पार्टी करतात. ते मोकळं डोकं एक नाही, ते क्रिएटिव्ह असतं. क्रिएटिव्ह लोक म्हणतात एम्प्टी माइंड डेव्हिल सोर्स. डेव्हिल बिव्हिल काय नाही, एम्प्टी माइंड क्रिएटिव्ह माइंड. आणि सगळे शास्त्रज्ञ विषय कोण असतात? सगळी मोकळीच असते टाळली. काय कुठेही झाडाखाली बसतात, कुठे नदी किनारी बसतात, कुठे दगडावर काहीतरी घासून बघतात आणि त्याच्यातून काहीतरी जन्माला येतो. तो सायंटिस्ट पेटेंट घेतो 400 कोटीचा मालक, ज्याला कालकडे येणं म्हणत होती लोक. याचं डोकं फिरलंय. मग ज्याचं डोकं फिरलंय ना ते जे फिरवतं, लक्षात ठेवा. म्हणून डोकं फिरलं पाहिजे. बायको बोलली म्हणून नाही, हे समजून घ्या. नाही तर बऱ्याच लोक बायको बोलल्या आणि बायका बऱ्याच 4 चौकात बोलतात नवऱ्याला, तुम्ही का बसा मला काय कळत नाही. समजायचं आपण न्यूटन आईन्स्टाईन यांच्या विरोधात असं बरेच होतं. म्हणून 4 चौकात बायकोला कधी किती राहायला ना गप असं नाही. घरी गेलं आपलीच प्रॉपर्टी, आपण बघा. पण तिथं तरी संयम ठेवा बाबा. आणि या वयात तुम्हाला दुसरं कोणी भाव देणार नाही. ते तरुण वयात सगळं चालतं. नंतर 40 नंतर रिस्क घ्यायची नाही, रिस्क आपण घेऊ असतो. आणि ते 498 कायदा आहे. जर बाई पोलीस स्टेशनला गेली तर घरदार गुतवी. त्यामुळे पाया पडायचं, तूच माझी लक्ष्मी. सचोटीने घेत चला बरं का. दुनियाशी पळणारे नाही का, बनलेले नाही का, महंगा पडता है. आपला मुद्दा काय की शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला घेतलेला आहे तोरणा नावाचा. तिथं सैनिक नाही, शिपाई नाही वगैरे. तो किल्ला ताब्यात घेतलाय. आता शिवाजी महाराजांनी रेडीमेड किल्ला 10-12 कोटीची किल्ला ताब्यात घेतला तर लोक गप असतील का? विनाकारण दुसऱ्याची तक्रार करणे हा मराठी माणसाचा जन्मजात गुण आहे. गेलं नाही वैद्य साहेब त्यांचं करतायत ना नर्सरीचं, तरी पण वृक्षपाधिकेला तक्रार करून टाकायची. आता उलटी तिथं झाडं लावतायत पण करायची. आपल्याला असे काही प्राणी आहेत करतात, नुसती तक्रार करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते नगरवाल्यांनीच ते उपलब्ध करून दिला. तिला कशासाठी लोक उपयोग कशासाठी करतात? अण्णांनी कशासाठी केलं? काही लोकांनी अन्नाला महाग करून टाकलं. अन्नाला महाग करून टाकलं. अशी सारखी आरटीआयचे 5-5 रुपयाचे ते अर्ज फेकत राहतात काही लोक. काही लोकांचा धंदा आहे बरं का, आरटीआय कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता. चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही जरूर वापरा, पण लोक बाकीच्या ठिकाणी वापरतात. ते खोपडे बिपडे असे 2-4 होते, त्यांची खोपडी फिरलेली असायची काय खंडूची खोपडीसारखी. त्यांनी विजयपूरला तक्रार केली की शहाजीचा पोरगा शिवाजी त्यांनी किल्ला ताब्यात घेतलाय. हे तक्रार आली महाराजांकडे, खुलासाचं पत्र. महाराजांनी सांगितलं, हुजूर जवळपास 10,000 कोटीचा किल्ला, पण तुमचे लोक लक्ष देत नाहीत, महसूल बुडतोय आणि म्हणून माझा असा विचार आहे की मी त्याची डागडुजी करतो, स्वार शिपाई शिबंदी पण ठेवतो, म्हणजे लेबर फोर्स पण देतो, मेंटेन पण करतो, रिस्टोर करतो आणि तुम्हाला महसूल आता मिळत नाही ना त्याच्या दुप्पट मी महसूल देतो. आधीच ज्यांनी पण विचार केला चांगलीच गोष्ट आहे.
ना आपल्याला मेंटेनन्स करायचे, ना आपल्याला स्टाफ हायर करायचा आहे, सगळं तेच बघणार आहे आणि बसल्या जागी आपल्याला, म्हणजे त्याला सुद्धा भाड्याने वस्तू देण्यात इंटरेस्ट होता आदिलशहाला. किल्ला ह्याचा शिवाजी महाराज म्हणजे तुला दुप्पट रेवडी देतो आणि ते बाबा राहील ना कापील की बघा मराठी म्हणून कापील काय, महाराष्ट्रात मराठी म्हणून धंदा का करत नाही, कारण त्याला 2-4 दुकानं काढायची भाड्याने द्यायची आणि हा भाड्या आपला जत्रा करत फिरतो. तो स्वतः त्या दुकानावर बसतोय का, तो धंदा करतोय का, नाही करत. शब्दाचं वाईट वाटून मला साधा शब्द आहे आणि तो डायरेक्ट इथं घुसला ना की ऑपरेशन क्लिअर होतं. मी सोडलेले शब्द पुणेरी वापरले ना तर तुम्ही गंभीर घेणार नाही त्याला, असं मनाला लागलं पाहिजे. जेव्हा एखादा माणूस म्हणतो ना गप तुला काय अक्कल नाही, आपल्याला असं वाटतं की आपण आईन्स्टाईन झालो, आपण नेहमी लगेच चालवायचं होतं, आपण कौतुक तुला तू खूप छान आहे, आपण लगेच निगेटिव्ह येतो म्हणजे हा आपल्याला शिक देतो. असं तो किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला, त्याची डागडुजी केली, तो सगळा ताब्यात आला. विजापूरकरांना महसूल द्यायचा आहे तर कसं डाऊन पेमेंट आहे, पुढे द्यायचे, इन्स्टॉलमेंट वरती द्यायचे, बघू नंतर काय करायचे. आणि महाराजांच्या वेळी काय दुष्काळच होता, 1632 पासून ते 1652 20 वर्ष दुष्काळच होता. महाराज लगेच पत्र पाठवायचे. या वर्षी दुष्काळ असल्यामुळे आपल्याला महसूल घेता आलेला नाही. तो बादशाह म्हणाले बरोबर आहे, आता त्या दुष्काळचे म्हणलं आता काय करावं आपण, जाऊ दे. पुढचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला पुरंदर किल्ला, आणि दिवाळी शिवाय घेतला, नंतर एक सिंहगड नावाचा किल्ला घेतला. असे 3 किल्ले ताब्यातून गेल्यानंतर आदिलशाच्या लक्षात आला, रे आपण ज्याला 17-18 वर्षाचं पोरग समजतोय ते काही किरकोळ नाहीये, हे आपल्याला महाग पडणार आहे आणि त्याला सपोर्ट कोणाचा आहे, त्याच्या घरून सपोर्ट आहे. असं करू, त्याच्या बापाला पण कैद करू, त्याच्या भावाला पण कैद करू आणि ह्याचा पण काटा काढू. बघा प्लॅनिंग फिल्डिंग पूर्ण लागलेली आहे. तिकडे जिंजीला शहाजीराजांना कैद केलं. दुसरे संभाजीराजे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ, त्यांना पकडण्यासाठी बंगळुरूला एक फौज गेली फराद खानच्या नेतृत्वात आणि शिवाजी महाराजांना कंट्रोल करायला फतेह खानाच्या नेतृत्वामध्ये 5000 फौज चालवली. शिवाजी महाराजांचं वय फक्त 17 वर्षाचं. वडील तिकडे आहेत, फक्त आईच्या पाठीमध्ये शिवाजी महाराजांचा लढा आहे. 700-800 तरुण पोरं शिवाजी महाराजांसोबत आहेत, पण शत्रू चालून येतोय. महाराजांनी हिंमत घासत खाल्लेली नाही, दहशत खाल्लेली नाही की आपण याचा सामना करायचा. महाराज तयारीमध्ये शिरवळचं ठाणं जे आदिलशाहच्या ताब्यात होतं ते शिवाजी महाराजांनी पहिले ताब्यात घेतलं. ठाणं म्हणजे काय, तिथं त्यांचं ते मसुरीची व्यवस्था वगैरे सगळं चालायची, त्याच्यामध्ये भडकलं. बरं का, शत्रूला कसं डायव्हर्ट करायचं हे शिवाजी महाराज शिकलं पाहिजे. त्या शिरवळच्या घडीचा काय उपयोग नव्हता, छोटीशी घडी मसुरीची केंद्र ते शिवाजी महाराजांनी पहिले ताब्यात घेतलं. त्याच्या बाजूला एक त्या सुपेपाशी जे सासवडच्या खालच्या बाजूला एक सुभान मंगळ नावाचा किल्ला आहे, तो सुद्धा महाराजांनी एका दिवसात ताब्यात घेतला. कारण तिथे काय 5-50 सैनिकाच्यावर कोण नसायचं. ह्या 2 गोष्टी महाराजांनी ताब्यात दिल्या. स्ट्रॅटेजिक डावपेच बरं का, भांडवल नाहीये, पण भांडवल नाहीये याचं भांडवल करायचं नाही, भांडवल उभं करायला शिकलं पाहिजे. महाराजांनी तिथे सैनिक वगैरे ठेवले, 5-50 सैनिक ठेवले, त्याच्यावर भगवा झेंडा बिंडा लावला. जसे फतेह खानाचं 5000 सैन्य आलं, एक 10 किलोमीटरच बघितलं, त्यांनी सांगितलं पॅकअप. आपल्या सैनिकांना सूचना दिली तुम्ही पॅकअप करायचं. ते जवळ आले की नाही, एक गेट तिकडाचं उभं ठेवायचं, इकडून कल्टी मारायचं सगळं बॅकडोरने. आणि ते जसं सैन्य आलं ह्या सगळ्यांनी कल्टी मारली. तो फतेह खान म्हणला, हे बच्चों को मारने के लिए मुझे 5000 फौज लेके बड़ी जगह में भेजा है, उसको अक्कल ही नहीं है. काय माझ्या मालकीने 5000 सैन्य घेऊन हे पोरा सोराला मारायला मला पाठवलंय. त्यांनी लगेच ती घडी ताब्यात घेतली, आपला झेंडा बिंडा लावला आणि म्हणला चला आता इथं मुक्काम करायचा. मग बाजूला ते सुभान मंगळ नावाचा छोटासा किल्ला आहे, तो म्हणला हो ते पण आपण आनंदाच्या भरात बरं का, शत्रूला मोटिवेट करायचं बरं का, आगे आओ और फिर फटके देऊ. हा, शत्रूला जोपर्यंत आपल्या टप्प्यात येत नाही ना तोपर्यंत कधीच त्याला शूट करायचं नाही, त्याला फक्त चिथावणी द्यायची. तुम्हाला शिरवळची घडी घेतली, आता सुभान मंगळाचा किल्ला पण घेऊ आणि मग शिवाजीचं काय ते बघून घेऊ. आणि तिकडे तसं झालं बरं का, जसं ह्याचं सैन्य चालून आलं, मराठ्यांनी तो 200-300 मराठी होते, त्यांनी तो किल्ला सोडला आणि तिथून ते फरार. आता एका दिवसात 2 विजय मिळाले, साजरा करायला पाहिजे ना, साजरा करायला पाहिजे. मग त्यांनी संध्याकाळी कार्यक्रम केला. आपल्याकडे साजरा करणं कसं असतं, फेलोशिपचा कार्यक्रम त्यांचा झाला. एक टचून दारू पिले, मटण बिटून खाल्लं, युद्धातून बाकी आहे. शिवाजी महाराजांचं काय बघू, 17 वर्षाचे पोरगे 700 पोरगे त्याच्याबरोबर हे पोराठोरांना काय एकदम म्हणजे 75 वर्ष जुना पक्ष हो. नवीन उमेदवाराचं काय रिपोर्टच करू आपण. ह्या विरोधात त्यांनी संध्याकाळी पार्टी केली आणि रात्री 3 वाजता शिवाजी महाराजांचा संभाजी कावजी आणि त्याचे शिवाजी महाराजांचे शिवाजी काटे, संभाजी कडू वगैरे अशा सगळ्या लोकांनी मिळून 300 लोकांनी परत छापा टाकला. प्रॉब्लेम काय झाला, यांनी आपलं सगळं आणलेले पैसे आणि 200 अरबी घोडे सुरक्षेसाठी
सुभान मंगळच्या किल्ल्यात ठेवले होते आणि दारू पिऊन हे शिरवळला झोपले होते. त्यांना काय विचारावा की किल्ल्याचा दरवाजा लावला की सगळं सुरक्षित आहे, सगळं आतमध्ये ठेवलं, सेफ्टी लॉकर बँकेतून चोरी हातात गेले, सेफ्टी लॉकर फोडले जातात, तसा प्रकार आहे. तिथे 200 घोडी सगळे पैसे शस्त्रास्त्र ठेवली आणि ही सगळी तिकडे शिरवळला नदी किनारी शिरवळ ते शिरवळची घडी, तिथे सगळा कार्यक्रम करत बसले. रात्री 3 वाजता छापा पडला. डायरेक्ट मराठ्यांनी शिड्या लावल्या, तटावरून आतमध्ये आले, घोडी ताब्यात घेतली, त्यांचीच घोडी, ती त्यांच्याच पिशव्या होत्या पैशाने भरलेल्या, ती सगळ्या घोड्यावर लादल्या आणि ह्याला सकाळी 7 वाजता जागायला कळलं. ज्याच्या मदतीने आपण युद्ध करणार ते सगळे पैसे आणि शस्त्र शिवाजी घेऊन फरार. आता करायचं काय? तो म्हणला जिथे असेल तिथे ठोका. आता शिवाजी महाराज कुठं जमिनी बसले का? महाराज गेले पुरंदरवरती निघून आणि त्याला पुरंदरपर्यंत येऊन दिला. आयुष्यातली पहिली लढाई शिवाजी महाराजांनी जिंकली शत्रूच्याच पैशाने आणि शत्रूच्याच शस्त्रांनी. याला म्हणतात उद्योजकतेची कला. शत्रूला पुरंदरच्या तटापर्यंत येऊन दिला आणि नैसर्गिक हत्यारे फक्त वापरली पहिल्या टप्प्यात. फार तटापर्यंत येऊन द्यायचे, त्यांना शिड्या लावायच्या, शिड्या लावल्या की फक्त शिडी ढकलून द्यायची. एकेका शिडी 30-30 फुटाचा टप्प्यात असतो बरं का, म्हणजे इथून ती वर भिंत ना एवढ्या उंचीवर एकापडी 10 सैनिक चढले, फार वरच्याला बरोबर येऊन द्यायचा आणि फक्त शिडी अशी बांबुनी. आता त्या तटावरती एवढ्या 4000 फूट उंचीवरती शिडी लावली, शिडी पलटी, माणूस फिनिश. याच्या व्यतिरिक्त जे काही छोटे मोठे राहिले ते नुसत्या गोफण गुंड्यांनी मारले. गोफण गुंडा कशाचा टेस्ट माहितीये का? शेतामध्ये जी पाखरं येतात ती पाखरं मारण्यासाठी छोटे छोटे दगड मारले जातात. इथं मराठ्यांनी असे टप्पूचे टप्पू वापरले आणि याच्यामध्ये बघा ग्रॅव्हिटेशनचा लॉ वापरलाय. जेव्हा उंचीवरून तुम्ही एखादी वस्तू भरधाव वेगाने खाली मारता तिचं स्पीड 100 पटीने वाढतं. नैसर्गिक हत्यारे दगड आणि ती गोफण तटा उभं राहायचे आणि ती नेमबत होते बरं का सगळे. बरोबर चालत्या घोड्यावरचा माणसाला डोकंच फाडणार, एवढे पटापट खाली पडायला लागले. शेवटी त्यांनी मग चढाई करायचा प्रयत्न केला. वरून ते गवत जमा केलं, गवत ते गवताला लागले, ते बॉल बनवले होते ते खाली टाकले. शिवाजी महाराजांनी 0 बजेटमध्ये आयुष्याची पहिली लढाई जिंकली आणि शत्रूचेच पैसे शत्रूचेच शस्त्र वापरून आयुष्यातला पहिला विजय नोंदवलाय. मराठी तरुणांना शिवाजी महाराजांनी दिलेला हा उद्योजकतेचा पहिला मंत्र आहे की मार्केटमध्ये जे असेल ते जमा करा आणि त्याचा धंदा करा. मार्केट पहिलं जे फतेखान घेऊन आणता मारायला तेच आपण त्याचं भांडवल करायचं. व्हेरी सिंपल. आणि महाराज प्रत्येक लढाईमध्ये हा नियम वापरतात बरं का. आणि म्हणून मी आता सुहास वैद्य साहेबांचा तो मुद्दा पकडूनच पुढे सरकणार आहे की एका उद्योजकांनी लॉस मधून बॉस कसं व्हायचं. और जो लॉस नाही देखता है ना वो जिंदगी में बॉस नहीं हो सकता है. ज्याला आयुष्यात लॉस माहित नाही तो बॉस होऊ शकत नाही. आणि म्हणून लॉसला जो घाबरत नाही तो बॉस झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलाला धंद्यामध्ये अपयश आला ना आईनं बायकोनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे की आम्ही घरदार सगळं विकू पण आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहू. आणि ज्या ज्या मायमाऊली अशा संकट समोर उभ्या राहिल्या ना त्या माणसाच्या पाठी नंतर तीच बाई नंतर 10 कोटीच्या बंगल्यात तुम्हाला दिसते जिने त्यावेळी 10 लाखाचं घर विकायची हिंमत केली. आणि जे असे म्हणते ना नाही ते तुझा धंदा बिंदा तू बघ पण हे घर मात्र आपण काय नाही सर्वस्व ज्या दिवशी पडायला लागतं ना त्यावेळी माणूस सर्व जग जिंकू शकतो, अदरवाईज नाही. झोपून द्या, एक पाय जमिनीवर एक पाय पाण्यात पोहता येईल का? असे लोक काही लोक पोहायला शिकायला बघतात की थोडं बघू जमते का ट्राय करू. अरे पहिले ती उडी मार, काय नाका तोंडात पाणी जाईल. फक्त काय 5 फुटाच्या स्विमिंग पूल मध्ये उडी मार ना जेणेकरून बुडायला लागला तर परत पाय उभा राहा. नाही तर सरांनी सांगितलं प्रेरणा घेतली गेला डायरेक्ट अलिबागच्या किनाऱ्यावर आमरधाम डायरेक्ट आपलं. दुसऱ्या दिवशी बातमी कॉलेजच्या होतकरू तरुणाचा आकस्मिक समुद्रात बुडून मृत्यू. ते पुण्यामध्ये आझम कॅम्पस आहे. 14 मुलं एका दिवशी बुडून गेली माहितीये का. पोहायला येत नाही, मास्तरांनी सांगितलं जाऊ नको पुढे. ते लय मास्तर तुला काय कळलं, गेले पोहायला. त्यांना वाचवा गेले, त्यातले 2 मास्तर गेले. बरं मास्तरांना तरी पोहायला पाहिजे. ते आपल्याकडे असं खूप आहे की जे स्वतःला जमत नाही ते दुसरे लोक शिकवतात की तू सायन्सला गेला पाहिजे, तू आईन्स्टाईन का सांगायला, तू कॉमर्सला जा, तू अंबानीस का सांगायला, तू आर्ट्सला जा, तू काही कलाकार आहेस का मोठा. आपल्याकडे कलेला काही महत्व नाही बरं का, उद्योजकाला काही महत्व नाही. आपल्याकडे फक्त मार्कांना महत्व आहे. आपली सगळी शिक्षण व्यवस्था आहे ना मार्कामध्ये गुंडाळून ठेवली आणि म्हणून पोरं आई बाबाकडे मार्क्यासारखे नमस्कार त्याला म्हणजे ना तुझे वडील असं रागाने बघ तुझी आई की मला जेलमध्ये ठेवतात येतं रोज. सकाळी 7 ला मला गाडीत बसवते की रात्री 10 पर्यंत शाळा क्लास संगीतचा क्लास ह्याचा तास त्याचा तास त्या पोराला वाटते त्रास.
एवढं हॅरेस करू नका पोरांना, त्याचं आयुष्य त्याला जगू दे. काय म्हातारपणी त्यांनी तुम्हाला सांभाळा असं वाटतंय ना, तर त्याला फक्त शाळा क्लासवर पुरेसं आहे. उगाच 50 कोर्स त्याला सांगू नका, तू गिटार पण वाजव, तू तबला पण वाजव, पीटी वाजव तुमच्या देऊ, इतना कोर्स मत करू का. लॉस मधून आपल्याला पुढे जायचे. हे सगळं प्रकरण झालं. मग शिवाजी महाराजांना स्वराज्य वाढवायचं होतं. त्यांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला मेसेज पाठवला की एक तर 5,000 सैन्याचा मला पगार दे, नाही तर 5,000 सैन्य दे, नाही तर मला तेवढे पैसे दे. का मागितली जावळीच्या चंद्रराव मोरेला मदत? कारण चंद्रराव मोरेला गादीवर बसवणारे शिवाजी महाराज होते. म्हणून मराठी माणसाकडे ना काम झाल्यावर पैसे मागायचे नाही. मराठी माणसाकडून ऍडव्हान्स पैसे घेत चला. काम झाल्यावर मराठी माणसं पैसे घेत नाही. इथे सांगतोय वर्तमानात पण पैसे. काम झाल्यावर ना लोक पैसे घेत नाही, फक्त हॉटेलमध्ये देतात. जेवण झालं ना हॉटेलमध्ये देतात. त्यातले 90% लोक प्रामाणिक असतात, 10% लोक तसेही देत नाही हॉटेलमध्ये. 4 मित्र जेवतात, बिल कुणी भरायचं म्हणून एक एक कल्टी मारतो. जो सज्जन असतो तो शेवटी सगळा सापडतो, तोच बिल करतो. चंद्रराव मोरेला सांगितलं, त्याने ऐकलं नाही. शिवाजी महाराजांनी 6 महिने प्लॅनिंग केलं बरं का, 6 महिने. कारण समुद्रातून जो व्यापार व्हायचा ना कोकणच्या किनाऱ्यावरनं, तिथली सगळी जकात मिळून घाटावर येणारा जो व्यापार असायचा त्याची सगळी जकात मिळायची. आणि चंद्रराव मोरे अत्यंत म्हणजे धीरुभाई अंबानी झाला होता, एवढे पैसे होते त्याकडे. महाराजांचं त्याने ऐकलं नाही. महाराजांनी 6 महिने प्लॅनिंग केलं. सकाळी 6 वाजता ज्यावेळेवर छापा टाकला, ह्या दात घासायच्या अगोदर त्याचे दात पाडले. एका दिवसात 6 तासात 6 जानेवारी 1656 10 किल्ले शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले. आणि जावळीची अख्खी ती जागे. म्हणजे प्लॅन करून ऍक्टिव्हिटी केली ना तर तुम्ही असा चिक्कार पैसा एका रात्रीत कमवू शकता. एका दिवसात 10 किल्ले शिवाजी महाराजांनी कमवले. स्वराज्य तिप्पट केलं. 1625 ते 1655 10 वर्षात जे स्वराज्य होतं ना ते एका दिवसात महाराजांनी तिप्पट केलं. म्हणून एका उद्योजकांनी कायम संधीच्या तयारीत असलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा तयारी येईल ना त्या तयारीचं सोनं करता आलं पाहिजे. म्हणून स्वतःला कायम तयार करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. आपण म्हणून नाही जेव्हा परीक्षा असेल तेव्हा अभ्यास करू, असं कुठं असतं का? दररोज अभ्यास करत असतो. खेळाडूंना असा विचार केला तर ज्या दिवशी मॅच त्या दिवशी बघू नाही, मग ती हिमादास होणार नाही. हिमादास व्हायला हिमालया एवढं संघर्ष आहे, हिमालया एवढा सराव लागतो आणि मग ती हिमादास बनते. एका दिवसात, एका महिन्यात 6 गोल्ड मेडल ती आणू शकते. आत्ता कुठे वाटतंय बरं का की भारत आता महासत्तेच्या दिशेने चाललाय. एक साधी पोरगी, साध्या घरातली पोरगी 6 गोल्ड मेडल आणते. 75 वर्षात आम्हाला गोल्ड कशाला म्हणतात आणि मेडल कशाला म्हणतात याच्यात अर्थच नव्हतं. काय समजत नाही गोल्ड मेडलचा आमचा. गोल्ड मेडल सगळे आमच्याकडे गोल्ड मेडल, गोल्ड म्हातारे. म्हणून ते तो पिक्चर होता ना त्याचा मिलिटरीवर पिक्चर होता बघा. आता कुठला होता? उरी उरी उरी. सगळ्यांच्या उरीमध्ये आहे तो. उरी 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 दे ये नया हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी. तसं आता हे भारतातले महाराष्ट्रातले तरुण उद्योगात उतरतील पण आणि उद्योगधंद्यात यशस्वी सुद्धा होतील. याच्यासाठी हा काय ये नया महाराष्ट्र है. आता मराठी पोरांनी नोकऱ्या मागणारे हात नाही का तयार करायचे, नोकऱ्या देणारे हात तयार करायचे. आणि म्हणून मी म्हणून जे वैद्य साहेब म्हणतोय ना की 12 लाख मराठी तरुण मला घडवायचे. एकेका मुलांनी 10 पोरांना जरी रोजगार दिला ना साहेब, अख्खा महाराष्ट्र आपण बेकारी मुक्त करू शकतो. अख्खा महाराष्ट्र. आणि सारे धंदे बरं का, ज्या धंद्याला तुम्ही छोटे म्हणता. इथे नगरमध्ये तुमच्या बघा एक माणूस ताक विकतो. ताक दिवसाला 4,000 रुपये कमवत असेल, अंदाज सांगतो मी तुम्हाला. ताक इथे बघा झाडाखाली त्या रस्त्याच्या बाजूला कुठतरी ताकवाला आहे फेमस. काय नाव सिद्धाजी अप्पा ना. हा मला त्याचे माझे डिटेल माहित नाहीत पण तुम्ही हळूच चौकशी करा. किमान 4,000 रुपयाचा झाला असेल दिवसाला. म्हणजे महिना किती होतो? 1,20,000. आणि काय विकते साधं ताक. आपण काय म्हणते ताक विकते 10 रुपयाचे ते. अरे पण 10,000 रुपयाने किती कमवते ते बघ ना. आमच्याकडे व्यवसायाला श्रमाला प्रतिष्ठाच नाही राहत. म्हणजे नुसतं सोन्याचा धंदा करतोय तो मोठा माणूस, नुसतं कन्स्ट्रक्शन करतोय बिल्डर तो मोठा माणूस, आणि भंगार विकणारा छोटा माणूस आहे. आमचा मित्र मुंबईला विजय अग्रवाल म्हणून 7 फोरव्हीलर गाड्या दारात उभे आहेत. धंदा काय? न्यूजपेपर रद्दी. आपण काय म्हणून रद्दी विकते. स्वतःला विकायची वेळ येण्या अगोदर किमान रद्दी तर विकायची. हा लास्ट कशाला वैद्य साहेब वेळी मी तरुण वयामध्ये, म्हणजे आता मी तरुण आहे तसा. तुमचा 41 वर्षाचा अनुभव, माझा 41 फक्त वय आहे. तर त्यावेळी मी पुस्तकं विकायला वगैरे असं बसायचो, जे एक्झिबिशन वगैरे भाग घ्यायचो ना, तर आपली मराठी लोक अशी माहिती कुठलीच नजरेने बघायची. पुस्तक
पुस्तक घेऊन काय दुकान चालणार तर काय, त्याचं घर पण चालणार नाही, चूल पेटत नसेल त्याची. आता महाराष्ट्राचे सिद्ध हस्तलेखक, प्रतिदेश लेखक, अरे काय 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 असं काय ठिकाणी तर वैद्यसाहेब तो सूत्रसंचालक मास्तर असेल ना, 50 मिनिटं नुसतं कौतुकच करत असतो. मग ती घंटा वाजवला त्या माणसाची की सर तास संपलाय, वक्त्याला बोलू द्या. बरं झालं तुम्ही सूत्रसंचालन करायला शिक्षक करायला नाही. बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम होतो. आणि मग ती जावळी शिवाजी महाराज ताब्यात घेतली. जावळी ताब्यात गेल्यानंतर आदिलशाह हादरले ना. मग त्यांनी जावळीचा जुना सुभेदार ज्याचं उत्पन्न कॅन्सल झालं तो अफजल खान स्वराज्य चालवणार. स्वराज्यासाठी मोठं संकट होतं. शिवाजी महाराजांना तो जिंदा या मुर्दा पकडतो असं म्हणून तो आला होता. शिवाजी महाराज म्हणजे तुला मी भेटलो तर तू पकडशील ना राव, आणि सापडलं तो मारशील ना, बघतोस तू काय करायचं ते. तो राजगडला पोहोचायच्या ऐवजी शिवाजी महाराजांनी प्रतापगड जवळ केला. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, कधी पण शत्रूच्या मार्केटमध्ये घुसून धंदा करायचा असतो, आपल्या मार्केटमध्ये त्याला घुसून द्यायचं नाही. आपली जी मोनोपोली आहे ती मोनोपोली मेंटेन राहिली पाहिजे, पण शत्रूची मोनोपोली तुटली पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर पहिले तिथं काम केलं, नवीन किल्ला बांधला, त्याचं नाव प्रतापगड. प्रतापगड किल्ला पहिला बांधलाय आणि मग शिवाजी महाराजांनी प्रताप केलाय. आपलं उलट आहे, पोराचं नाव प्रताप, त्याला नातू व्हायची वेळ आली पण प्रताप काय अजून. तो आई वडिलांच्याच पैशावरती आपला पेन्शन धारक म्हणून जगते. आपण नाव ठेवतो चांगली. मी एका पोराला तुझं नाव काय म्हणजे कुबेर, म्हणून तुझ्या गरीब कसं काय. एक पोरगी गरीब भेटली म्हणजे तुझं नाव काय, ती म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी एवढी कंगाल कशी काय. आपल्या नावाप्रमाणे पोरांना कोचिंग देणार आहोत. नाही तर पोराचं नाव असतं शेरोबा, वाघोबा, आणि पोरग नुसतं असं शिरशिरी. माझं तरी नाव ठेवलं म्हणजे त्याचं. आम्हाला सांगणार जेव्हापासून ती हिमा दासनी बक्षीस मिळवली की नाही, मी विचार करतोय सारं डाळ भात खाणारी पोरगी. म्हणून मला वाटतं मोदींनी ना दाल खिचडीला राष्ट्रीय, दाल खिचडी हे नॅशनल फूड, खरं तिला ते प्रोजेक्ट केलं पाहिजे. ती जिंकल्यापासून मी शोधतोय टीव्हीला त्या हॉर्लिक्स वाल्याच्या जाहिराती बघेल, कॉम्प्लेन वाल्याच्या जाहिराती बघेल. कुठे गेले कॉम्प्लेन वाले, हॉर्लिक्स वाले. डाळ भात खाणारी 6 गोळ मिळाली होती आणि हॉर्लिक्स खाणार फक्त आईच्या पुढे पळतोय. तुम्ही जायला वेळी ना एक लहान बरोबर असते जेव्हा आई पडत असते, मेरा बच्चा किती ले हॉर्लिक्स, ले कॉम्प्लेन, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. कुठे गेला चटून देऊ बूस्ट, याला बूस्ट मिळालं, तुझं काय तुमचं काय. कारण ह्या सगळ्या जाहिराती फसवे असतात. असं कुणी बाहेरून काय खाऊन काय केलं येत नसते, हे तुम्ही समजून घ्या. काही लोक ते शंखपुष्पीची जाहिरात करतात, बाजूला विवेकानंदांचा फोटो लावतात. विवेकानंदांनी तरी शंखपुष्पी खाल्ली. लोक पण अशी जाहिरात करतात, लोक फसतात राव. पुण्यात साहेब आमच्याकडे शाळा आहे, मी शाळेचं नाव घेत नाही, ते लोक आईन्स्टाईनचा फोटो लावतात शाळेच्या नावापुढं. ह्यांच्या शाळेत आईन्स्टाईन घडणार आहे, सगळीकडे हाकलून द्यायला लागतील. आणि ज्यांना शाळेतून हाकलं जातं ते आईन्स्टाईन होतात. आणि तुम्हाला तर फी पाहिजे दरवर्षी, म्हणून इंग्लिश शाळेत कोणाला नापास करत नाही. पहिलीचा मुलगा दुसरीला गेला तर फी मिळणार, दुसरीला तिसरीला गेला तर फी मिळणार. डायरेक्ट नववीला सांगणार याला बाहेरून बसवा, आणि बोर्ड काय 100% निकाल. नापास होणारे कोणी ओढं बसवलंच नाही ना परीक्षेला. सगळी साहित्य खूप हुशार असतात शाळावाले. म्हणजे विशेष आहेत शिक्षिका, ते सांगतील तुम्हाला नंतर शाळेचा अनुभव. शाळा म्हणजे मजेदार किस्सा असतोय. आणि कधीही शाळेची बिल्डिंग, इमारत, काचा, फर्निचर बघून पोरांना शाळेत टाकू नका. शाळेत टाकण्याअगोदर पहिले तिथे शिकवणारे शिक्षक कोण आहेत, त्यांची क्वालिफिकेशन काय, त्यांचा अनुभव काय, आणि प्रत्येक मुलाला ते आपल्या लेकरासारखं शिकवतात का, या 3 गोष्टी बघा आणि मग टाका. आता आपल्याकडे मुलांना शाळेत आपण टाकतो फक्त आपला माज म्हणून टाकतो, स्टेटस. माझा बच्चा इस स्कूल में पढ़ रहा है, मेरा बच्चा उस स्कूल में पढ़ रहा है, और तुम किधर पढ़ा है. वैद्य साहेब 21 महिला आली, एक पालक मंडळाची तक्रार घेऊन, साहेब माझ्या पोराला 45% वर मार्कच पडत नाही, काय करावं कसं करावं. काउन्सिलिंगला माझ्याकडे लोक येतात. मी ते दोघं आई बापाला बसवलं, म्हणजे तुमचं शिक्षण काय. ते म्हणजे नाही तसं काही विचारू नका सर, असं लोक तुमचं काय नाही. म्हणजे मी 10वीलाच 3 वेळा घासाटलं होतो. बरं बाईला विचारलं, बाई तुमचं काय शिक्षण. नाही म्हणले माझं 34 कस तरी झालेलं आहे. म्हणलं जर मशीन मध्ये डिफॉल्ट असेल कसं काय आडात असेल तर पोहायला येईल ना. हे 10वी नापास घसटून. आणि
आणि त्याला पोराला 95% मार्क पाहिजे. अरे 95% गरीबाची 3 पोरं पास होतात. 35. माझा 13वीचा रिझल्ट आहे ना, 7 विषयापैकी 4 विषयात मला 35 मार्क होते. त्यामुळे 35ची किंमत मला आयुष्यात भरपूर आहे. हायएस्ट माझे मार्क किती होते माहिती का? 42. आणि तसा रिझल्ट घेऊन मी मुंबईतल्या एका टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेला माणूस आहे. एवढा 3rd क्लास रिझल्ट होती. कारण सोमया कॉलेज म्हणून मुंबईतलं एकदम फेमस कॉलेज आहे. त्यांची नवीनच तुकडी सरकारने ग्रँट केली, मंजूर केली. आणि मी तर असा संधी शोधणारा पाणी होतो, कुठं ऍडमिशन भेटते. त्यांना जुलैमध्ये साहेब हे भेटली परमिशन. आणि मी स्वतःच ऍडमिशन होल्ड केलं. एका उद्योजकांनी पेशन्स ठेवलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. आणि जुलैमध्ये मी गेलो, म्हणजे काय आपलं 40% पण रिझल्ट नाही, 38% क्रॉस. ते प्रिन्सिपल म्हणजे जाऊ उद्या 1200 रुपये भरून ऍडमिशन हो घ्या. धक्का ना सगळ्यांना. हे आयुष्यात पेशन्स ही पण किंमत आहे. संधी हुडकता आली पाहिजे का? संधी कायम सगळीकडे मिळते. मग मी त्या संधीचं सोनं केलं. मी त्या वर्षीपासून सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि महाराष्ट्र लेवलची मला 23 बक्षिसे पुढच्या 2 वर्षांमध्ये मिळाली. संधी 38% वाला बोलतोय आणि 95% वाले टाळ्या वाजवतात. याच्यापेक्षा काय पाहिजे? ये नया हिंदुस्तान है, घुसेगा भी और मारेगा भी. म्हणून 25 ऑगस्टला वैद्यसाहेब आम्ही मुंबईत एक कार्यक्रम ठेवला गडकरी रंगायतमध्ये. कार्यक्रमाचं नाव आहे नापास विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. कारण जे नापास झाले तेच मोठमोठ्या उद्योजक होणार आहेत आणि तेच या मेरिटवाल्यांना पुढे काम देणार आहेत. म्हणून त्यांना पहिलं सत्कारित केलं पाहिजे. 10वीला 3 वेळा घसरलेले, 4 वेळा नापास, असे उरकून आणि जवळपास 341 लोक गोळा केले जातात आणि त्यांचा सत्कार असले आपण लोक काहीतरी चालवतो. उद्या ते पूर्ण मोठं झालं किती महिला आयुष्यात फक्त एकाच माणसाने सत्कार केला माझा, त्याचं नाव नामदेव जाधव.